आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार वैभव पिचड हांडे साहेब जरा शांत राहा. हो येत्या 20 तारखेला रिक्षाच्या समोरील बटन दाबून आपण भाऊंना प्रचंड मताने निवडून द्यायचं. खर तर गेल्या 40 वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये माझी सभा अकलापूरमध्ये व्हायचीच भाऊ, तिथंच व्हायची. हे लोकशाही आहेत आता, परंतु त्या काळात मी पिचड साहेबांवर टीका करायची आणि अकलापूरचे एक साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते ते आज आपल्यात नाहीत, रामोत्रेकर, ते मला प्रत्येक सभेत विरोध करायचे. काही बोला पण साहेबांना बोलला, विकासावर बोला पण साहेबांना बोलला. आता रामभाऊ दादा असते जे झाले जाते माझ्या. पण तो 40 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही साहेबांशी एवढा संघर्ष केला. आम्ही त्यांच्या विरोधात होतो. जे आता आमदार आहेत ते मनसेचे तालुकाध्यक्ष होते. भाऊ आमदार झाले, भाऊंची जिल्हा परिषदेची जागा रिकामी झाली. आम्ही विचार केला आमची मतं, मनसेची मतं, बांगड्यांची मतं अशी सगळी मतं एकत्र जर केली तर आपला उमेदवार निवडून येईल. आणि म्हणून डॉक्टर लामटेंना आम्ही त्यावेळेस जिल्हा परिषदेला उभं केलं. रुपये नव्हता त्याच्याकडे, विचार घालायचा. त्या निवडणुकीत मी त्याला 30,000 रुपये देऊन निवडून आणलं. पहिल्यांदा जिल्हा परिषदेला निवडून आणलं. नंतर तिडकीतून बंधारे बिंधारे दलित वस्ती आमची मिळायला लागली, 1% करायला लागली. ते थोड्या टक्क लागले. मग ते दुसऱ्याला त्याला 7 वाडीला उभं केला. तेव्हा 10-15 लाख रुपये खर्च करून निवडून आणला. काही पैसे नव्हते, थोडेफार जमवले तेवढे, तेव्हा निवडून आणला. नंतर त्याच्या वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. नंतर त्याला तिकीट दिलं नाही शिवसेनेचं. लगेच कम्युनिस्ट उभे राहिले बघतो म्हणा, डोळा करण्यात घेऊन त्या गरीबाची जमला परत आबाजी मत आला. याला भाजपचा मी मोठं केलं. चुकून दुर्दैवाने भाजपत पिचड साहेबांची एंट्री झाली. याला लगेच आम्हाला रात मारले गेला राष्ट्रवादीमध्ये. आता राष्ट्रवादी त्यावेळेस लोकांनी वातावरण थोडंसं बघ, ठीक आहे 40-45 वर्षांचं साहेबांचं कामाकडे का पाहता. एक तरुण उमेदवार आहे, गोरा गोमटा आहे, चला देऊ याला निवडून. आमचे सगळे मराठ्यांचे पुढारी विरोधात गेले. सगळे आदिवासी एक झाले. मग अशोक बागडे झाले, तळपडे झाले, मारुती बेंगाळ झाले, त्यानंतर सतीश बागडे झाले, नंतर आमचे अजित नवले, मधुकर नवले, सगळी टोळी एकत्र झाली. सगळी टोळी प्रत्येकाच्या गावात काहीतरी असतात नाव, सगळ्यांनी एकत्र होऊन 1 लाख मध्ये यायला पडले. हे निवडून आल्यावर झालं 8 दिवसातच 1 लाख चलवले, सगळ्यांना उसकून दिलं. मी जनतेचा आमदार आहे, मला पुढे यायची गरज नाही. अरे शरद पवार साहेब मुलगीला उभं केलं, सुप्रियाताईंना. आनंदराव थोपटेची 40 वर्षाची दुश्मनी, हर्षवर्धन पाटलाची 40 वर्षाची दुश्मनी, संभाजीराव काकड्याची 40 वर्षाची दुश्मनी. पवार साहेब आपल्या मुलीसाठी त्यांच्या घरी गेले आणि पाय धरले, माझ्या सुप्रियाला मदत करा. आणि ज्यांनी यांना निवडून दिलं, जे पुढारीच्या बरोबर होते, जे आदिवासी त्या बरोबर होते, यांना काय विचार करा. भिकार बघणार हे भिकार बघणार. आपल्याला त्याला मराठ्यांनी माझा नाद करायचा नाही. पण असं कसं तू कोण नाच, तुला कसला गर्व झाला मराठ्यांनी तुझा नाद करायचा नाही. मराठ्याची शेपटी धरून फिरवी काय करा. आता मराठ्याची हातात आली ती शेपटी. आमच्या एक मराठी देव शिकडे गेला कळसुबाईला, पाकिट पुढारी असं कारगावला होता तो. कळसुबाई टू कारगाव मध्ये 8 दिवस आलाच नाही, पाकिट मिळालं नाही, यायचंच नाही. कळसुबाईला काय म्हटलं, मी आदिवासीच्या लोकांना सांगायला आलोय की आमच्या मराठ्याने तुमचा पठ्ठा घेरला, म्हणजे आदिवासी तीन मराठ्यात बांधला. म्हणजे खाली आले की म्हणायचे आदिवासीच्या विरोध वागा, वर गेले का मराठ्यांच्या विरोध वागा. अशा जातीच्या भिंती 45 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही साहेबांनी उभा केलेला आहे. आता याच्याबरोबर आम्ही 10-15 वर्ष काढले. मला माहिती फार ठार गाडे. मी त्याला सांगितले की 18 तारखेला माझी सभा आहे बाजारथळावर, तुझ्या किती विकास केला, तुझी कागद घेऊन ये आणि मी येतो. सांग लोकांना, त्याचे जे कोणी कार्यकर्ते तिथे गावात असतील त्यांना मी सांगतो
2,500 कोटी रुपये आणले म्हणतो. आणि केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, TSPचे पैसे 880 कोटी रुपये, म्हणजे जवळजवळ 900 कोटी रुपये जल जीवन योजनेचे आहे. की बार वाडी वस्तीवर पाणी जावं, ही केंद्र सरकारची योजना आहे, तिचे 850 कोटी आले. नितीन गडकरींनी अकोला ते उभीच्या रस्त्याला 400 कोटी दिले, म्हणजे किती झाले 1200 कोटी. पालकमंत्र्यांनी हे देवस्थान गावांतर्गत रस्ते या सगळ्याला 400 कोटी दिले, किती झाले 1600 कोटी. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दलित वस्ती अंतर्गत रस्त्यांना 100 कोटी दिले, किती झाले 1700 कोटी. आणि 400 कोटी टीएसपीचे म्हणजे पिचड साहेबांनी 90 साली स्वतंत्र आदिवासीचे बजेट केलं. त्या बजेट मधून दरडोई मानसिक पैसे मिळतात, ते 400 कोटी, किती झाले 25,000 कोटी, 2,500 कोटी. अरे एक निर्णय धरण भरलं बांधलं त्याला 25,000 कोटी आणि त्याच्या कॅनलला 5,000 कोटी लागले. 30,000 कोटीचा एकच प्रकल्प साहेबांनी केलाय. आणि याची किती धरणं बांधली, छोटे छोटे तलाव बांधले, त्या सगळ्यांची गणती केली तर किती 1,000 कोटी होईल. तू काय केलं, सरकारकडून 25,000 2,500 कोटी आले, त्यातले 20% पैसे काढले, किती झाले 500 कोटी. पक्ष फुटला, 4-5 दिवस अक्षर पवार म्हणून गेला, पवार साहेबांनी दिली 5 कोटी. आणि मग नंतर मुंबईवरून आला आणि आपण एक पत्रकार परिषद घेतली. म्हटलं आम्हाला विकासाबरोबर राहायचं, मी जनतेशी चर्चा करतो. 2-4 दिवस लावले आपला अजितदादाचे कार्यकर्ते लकडाने लावण्याचे डोंगरात. प्रशांत गायकवाड बँकेचे डायरेक्टर आणि बाळासाहेब जगताप नगरचे, हे दोघं जण पैसे घेऊन गेले 50 खोके. आणि लगेच आपण झाला. म्हटलं अरे शरद पवार 5 खोके, दादांचे 50 खोके, विकास इकडे जादा आहे, मी विकासाबरोबर चाललो, त्यांच्याशी गद्दारी. आता लोकसभेला लोखंडे साहेब 6 कोटी घेतले, म्हणजे माझे 100 लाख मत आहेत, सगळे पैसे द्यावे 6 कोटी. मत किती पडली 30,000. नाखी माहिती करून भाजप शिंदेसेना याचे 1.25 लाख, परत त्याच्यात 6 कोटी घातले, किती मतं झाली 30,000. लोखंडे साहेब फक्त आपल्या मतांमुळे पडलं, त्याचा खासदार झाला. लोखंडे साहेब त्या पाठी द्यायला खाली तुम्ही लाखमध्ये आता कुठे तुझ्या बरोबर त्यावेळेस तळपडे होता, आता तळपडे उभा आहे, तळपडे 7 मत घाला. आमचा मित्र मारुती मेंगळ उभा आहे, मारुती मेंगळे 10-15,000 मत खाणार. तुला पटणार ते युतीचे केस पडले होते, आता युतीतलं आम्ही बाहेर आहे, शिंदेसेना बाहेर आहे, गेल्या वेळेस मनसे त्याच्यावरती मनसे आमच्या बरोबर आहे. आता RBIला पाठिंबा दिला, गवळी गटाने दिला ना, आठवले गटाने दिला, आमच्या संभाजी ब्रिगेडनं पाठिंबा दिला, अनेक पक्षाने पाठिंबा दिले भाऊंना, आपला फार संघटनेनं पाठिंबा दिला. एवढी लोक एकत्र झाल्यावर तू एकटा कुठे चालला. आता विकास होणे भाषण काल गारगावला ऐकलं असेल, आपला आमदार देवळा झोपतो. अरे सरकारने तुला आमदार निवड दिले, मुंबईला 5 चढा घेतलं, तुम्हाला देवळा झोपतो, गार पाणी नागोळ आमदार गार पाणी. अरे एवढे किती रे इथे रे, आता फुकाट मिळती पाणी गरम कर ना आंघोळ. लोकांनी सांगितलं आमदार मत का द्या, आमच्या जनता म्हणले आमदाराला मत द्या, ते देवळा झोपतोय आणि गार पाणी नागोळ करतो. आता उद्या तुम्ही या गार पाणी नागोळ करा, माझं मत जेव्हा मी गार पाणी नागोळ करतो मला आमदार करा. अरे मग तुम्ही कसा हो बघा ना, काय विजन आहे. 5 वर्षामध्ये एक थेंब सुद्धा तुम्ही पाणी अडवलं नाही. वळण बंधारे बांधले पाहिजे, पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणले पाहिजे, मग अमनगंगेचं असू, दमणगंगेचं असू, हरिश्चंद्राचं असू, हे पाणी इकडे वळवलं पाहिजे. साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे कडवाला जाणार पाणी पलीकडे होतं, नाशिक जिल्ह्यातले कडवा डॅम मध्ये जाणार पाणी, विद्याकाला वळण बंधारे बांधले, कॅनल काढला, टनेल काढला आणि ते कडव्याला जाणारं पाणी आज आढळा पट्ट्यामध्ये आणलेलं आहे. सुजलाम सुफलाम झाले ते. आज आपण जे सुजलाम सुफलाम झालं, प्रत्येक गावामध्ये 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, हे कशामुळे उभं राहिलं. तर परवा आमच्या रेडिओच्या एका सभेमध्ये एका म्हाताऱ्यानं बंदावरी नावाचा खूप चांगलं सांगितलं त्यांनी मला, की म्हणे साहेब त्या फुलंब्रीमध्ये, बीडमध्ये, जालनामध्ये 100-200 एकरचे शेतकरी आहेत, ते आपले
2 एकरच्या शेतकऱ्याचा ऊस तोडायला येतात. काय येतात 100 एकर जमीन आहे पण तिला पाणी नाही, 1 रुपयाचं उत्पन्न निघत नाही. पण आपल्या 2 एकर मध्ये आपण ऊस लावतो, तरकारी करतो, भाजीपाला करतो आणि त्यातून आपले कुटुंब सुजलाम सुफलाम झालेले आहेत. त्याचं सगळ्यात श्रेय कोणाचं असेल तर पिचड साहेबांचं. महाराष्ट्रामध्ये एकमेव तालुका असा आहे बारामतीच्या तालुक्यात आजही 40 गावांना टँकरनं पाणी द्यावं लागतं. आजही 40 गावांना टँकरनं पाणी द्यावं लागतं. गेल्या मे महिन्यामध्ये सुप्रिया सुळे पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसल्या होत्या. कशासाठी? माझ्या बारामतीतल्या गावांना 40 गावांना टँकर द्या. 4 वेळा बाप मुख्यमंत्री, भाऊ 3 वेळा उपमुख्यमंत्री, केंद्रात 10-15 वर्ष खासदार, बापही खासदार आणि आता त्या निवडून खरं म्हणजे काय आपण जनता विचार करीत नाही. आपण लोक इडी असतो आणि गावातला पुढा इतका हुशार असतो की आपले डोके बिघडीत असतो. तुम्ही निवडणुकीचा विचार करा. या निवडणुकीत आपल्या समोर 2 उमेदवार आहेत. कोणत्या पक्षाचे आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत? दोन्ही राष्ट्रवादीचे. एक बापाचे एक पोऱ्याच्या पक्षाचे. एक पितृपक्ष पुतण्या म्हणजे पोऱ्याच येतो काय, पुतण्या म्हणजे काय. मग काय केलं? बारामतीमध्ये सुप्रियाच्या विरोधात भाऊदेव सून भाऊदेवचं लढाई. सुप्रियाचा निवडून आली, भाऊदेव पडली. महिन्यात भाऊदेव राज्यसभेवर, शरद पवार राज्यसभेवर, सुप्रियाचाही खासदार आणि सुनीताचाही खासदार. एका घरात किती खासदार? 1 खासदार. आता अजित दादा आणि त्याच्या पुतण्याविरोध, सक्का पुतण्याविरोध 2 पैकी 1 पडेल. 1 आमदार होणार, 1 विधान परिषद होणार आणि 3रा रोहित पवार इकडे उभा केलाय. परत घरात किती आमदार? मग 3 खासदार, 3 आमदार, तरी 40 गावाला प्यायला पाणी. आणि 40 वर्षामध्ये ज्या माणसानं घराघरामध्ये पाणी पोहोचवलं त्याला गेल्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं काम चुकीच्या पुढाऱ्यांचं ऐकून आपण केलेलं. या आमदाराने 5 वर्षामध्ये 1 थेंबर पाणी अडवलं नाही. आणि त्या आमदाराला म्हणजे जयरावाने माझ्या गाडीत बस आणि घाटकर बसून सुरुवात कर, कंचा रस्ता चांगला आहे मला दाखव ना. त्याच्या पुढारी माझ्या बरोबर यायचं, चला बसा गाडी. अहो बरगडे 2-2 बेल्ट लावायला लागले, बरगडे मोकळे जाते फिरून फिरून. एकही तालुक्यात रस्ता चांगला नाही, पुढे पाणी अडवलं नाही. मी मला आठवतं एवढी मोठी असं खेळा साहेबांमुळे झाली नाही. इतक्या सुविधा, इतकी यंत्रणा मुलांची. आम्हाला कॉलेज नव्हतं, कॉलेज झालं. अकोल्याला कारखाना नव्हता, कारखाना झाला. दूरसंघाची व्यवस्थित चालू. भाऊच्या नेतृत्वाखाली आता आम्ही 2-2.5 रुपये रेमोट देऊ शकलो. हे सगळं तू काय केलं रे बाबा? काहीच नाही. ज्यांनी मदत दिली त्याला लाटमार, जो वाकडा बोलला त्याच्यावर केस कर. रस्त्याला जाता नसतो हा नाचा करायचा, नाच्याचा आहेच आहे तो रस्त्याला जाता. आता त्या दिवशी मला आता यश दादा बाऊला येते येणं साहेबांच्या तिथे थांबणं गरजेचं होतं. मग आम्हीच बोलले यश दादाला म्हणलं दादा इतर कुटुंबाच्या वतीने बुद्ध गेलं पाहिजे, चाल. त्यांनी सुरुवात केली. त्याची तिकडून रॅली आली आमदाराची आणि यश दादाची ग्रुप झाली होती. आता एखादा माणूस काय होतो आणि आपल्या बापाला लय बोलते, आज याला त्रास देते, त्याने आपल्या कुटुंबाला लय त्रास दिला, हा गुन्हा धरले असेल. पण संस्कार साहेबांचे एवढे चांगले. त्या भर बाजारपेठेमध्ये यश दादा गेला, त्याच्या पाया पडले. आता काय मला पाहिजे? एखाद्या लात मारले एवढं सर्किट नाही मारली हे दादाचं नशीब. अरे एवढं संस्कार माणूस, एवढं संस्कार कुणाला कधी या 45 वर्षात बाजीराव दराने गेल्या वेळेस पैसे गोळा केले त्यासाठी 500-500,000 लाख रुपये गोळा करून दिले. त्या बाजीराव दराने जेलमध्ये घेतले. आणि याचा जो मुख्य प्रचार त्याचा कोण राहिला काय नाही, सावंत विनय सावंत हा म्हणतो विनय संस्कार. 3 महिन्यापूर्वी विनय सावंतनं त्या राजूरमध्ये एका महिन्याचा विनय भंग केला. 15 दिवस हा जेलमध्ये होता. आता त्याच्यावर कोर्टात केस चालू होत्या विनय भंगाची नाट्य. आणि हा लोकांना शाहरुखपणा सांगतो विनय कार्य आणि विनय म्हणतो मी आता बोलत नाही, नंतर कधी पुढची 3 तारखेला काय तेव्हा पडेल तेव्हा बोलायचं काही काम तुम्ही बोलणार नाही. पण जनतेमध्ये जाताना तुम्ही संस्कार घेऊन गेले पाहिजे. निवडणुका येतील, आमदार 5 वर्षाला बदलेल, कोणी आमदार जर 5 वर्षाला होतील, पण या तालुक्याची संस्कृती जाती जातीमध्ये जर व्यक्ती उभ्या राहिल्या तर निश्चितपणे आपला समाज दुबकला जाईल. आणि समाज दुबकलायचा नसेल तर ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे संस्कार असलेले
आणि ज्या माणसाने 45 वर्ष या तालुक्याचा संस्कार टिकवला, जातीतला एकोपा टिकवला, अशा माणसाबरोबर उभं राहिलं पाहिजे. आज तर परिस्थिती वाईट आहे, साहेब ऍडमिट आहेत, तरी सुद्धा भाऊंना म्हटलं ठीक आहे भाऊ 4-5 दिवस राहिले, 5 दिवस नाही, ते मतदानाच्या दिवशी नसले तरी चालाल, परंतु हे आम्ही जे लोक आहेत त्यांना कमीत कमी नमस्कार तरी घाला म्हणून कालच्याकडून भाऊला आणलेले. नाहीतर भाऊची पत्नी, भाऊची कन्या, भाऊचा मुलगा, भाऊचे पुतणे हे घरोघर जाऊन तुम्ही साहेबांनी जी तुमची सेवा केलेली त्यातून उत्तराई वाढण्यासाठी आम्ही तुम्हाला नमस्कार करायला आलो, आम्हाला मदत करा म्हणून घरोघर तुम्ही इतका वाचा तुम्ही येऊन बा अकोल्याला. याचं अकोले गटात लांब त्याचं एकाही गावात बुतला घालणे याची व्यवस्था आम्ही करतो. दिसणार तुम्हाला बुतवा कोण लागून करा. मी त्याला म्हणलं बाबा तू इतकं सुसंस्कृती करा. मी एका सभेमध्ये एवढं विचारलं, हरिश्चंद्र नगरीचा एक पत्नी एक वचनी आमदार तू रातच्या गल्ल्यांना रगडे का मारायची एवढंच बोलतो. मी काहीच बोललो. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेतली, सगळे पत्रकार, आणि म्हणजे शिवाजी तुम्हाला 2 वेळा माझ्या हातातून वाचला, असा काही वाचणार नाही आणि मारून टाकणार. पत्रकार परिषद आता माझी मुलगी तुम्हाला माझीच ती काय तुम्ही ऐकायला सांगितली, तिला लगेच पत्रकार परिषद घेतली आणि लांब द्या म्हटलं हे लांब द्या कुठे तुम्ही इकडे ये का म्हणे माझ्या बापाची गरज नाही, मी वक्क 3 दिवस आपल्याला आलं नाही. आमचा मित्र तर 3 दिवशी त्याला निरोप पाठवला, तो राजा म्हणा तुझी नामची काय दुश्मनी कर, तुझ्याकडे पोट मला केलं, तो मला राजकारण चाललं, तुझ्यासाठी काय दुश्मनी करते. अरे मी तुला राजकारण चाललं, लोकांना राता मारायला लागलं का, तुझ्यावर संस्कार नाही. आता बापाला माहिती लोकांचं काय चाललं का, बापाला आमदार दिवसासाठी घुसकून देते असा तो माणूस आहे. काय संस्कार आहे. आणि तुम्ही बघा तर तुमच्या गावातलं जर पत्र मग ऐकून गेलं असेल ना, त्याला पत्र द्यायला असेल हातवर एक पत्र काम करायचं द्या, फक्त पत्र द्यायचं, पत्र सुद्धा देऊ शकत आम्ही गेलो पत्राला आम्हाला म्हणजे एक त्या दिवशी खिरविल्याच्या सभेमध्ये 10 वर्ष 10वी असले जगतापची मागासवर्गीय मुलगी आहे, तिच्या वडील ते राजूरला गेले, तिला ऍडमिशन घ्यायचं होतं हॉस्टेलला, याचं पत्र पाहिजे होतं. 10 वर्षाची मुलगी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत उपाशी याच्या घरात बसली, यानं पत्र दिलं नाही. हे 9 वाजता आलं म्हणलं मुंबईला या, तिचे वडील ते दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले, या मुंबईत भेटलं नाही. मग त्यांना इकडून तिकडून कळालं, भाऊच्या ऑफिसला आले, भाऊने पत्र दिलं आणि तिचं ऍडमिशन झालं. ती मुलगी त्या सभेत आली त्यांची. अरे जर एक ऍडमिशन तू करू शकत नाही, तू काय लोकांना शिक्षण देणार, तू काय लोकांना उपकार करणार आहे. आणि म्हणून त्याचे 4 जातीचे काही चमचे असतील ना, ते गावात जागेवर ठेवतात तुम्हाला. त्याला म्हणा तुम्हाला नाही आमदार कार्य सम्राट यानं घरी घरी जेवायला घाला, देवळात झोपत घरी झोपवा, काय घेणं नाही आम्हाला. आम्हाला अशा आमदाराची गरज नाही. आम्हाला जो आमदार पाहिजे तो समाजामध्ये आहे, तो जनतेमध्ये आहे, जनतेचं काम करतो, जो जात पात नाही पात पात नाही, अशा माणसाला निवडून द्यायचं की या येड्याला निवडून द्यायचं. तेवढं तुम्ही हा येडा आहे का नाही, हा येडा तुम्हाला मी 18 तारखेच्या सर्टिफिकेट दाखवते. हा येडा आहे, याचे उपचार चालू आहे, पुढे चालू हे अरे कुणाचे उपकार. आम्ही मी शिवराम गायकर, गौरव मानकर, बाळू जाधव आम्ही सगळ्यांना करोना झाला, आम्ही सगळे एका हॉस्पिटलला ऍडमिट होतो. याला करोना झाला, याला ऍडमिट केलं. पण शरद पवारला वाटलं एखादा आमदार कमी व्हायला, याला तिथून ब्रिज कांडीला नेलं. ज्या शरद पवारांनी ब्रिज कांडीला याला वाचवलं त्याच्याशी सुद्धा आघादारी करतो. तुम्ही कोण मतदार हो, कोण मतदार. आणि उद्या दोन्ही कोणी निवडून येऊ द्या, हे तुम्हाला सांगतो दोन्ही एकच आहे. शरद पवार एकच आहे, अजित पवार एकच आहे. गप सोडून दिवाळीला करायचं खायचं चालवलं होतं. अजित पवारांनी शरद पवारांनी सुप्रियाताईंनी एकत्र राज्य करायचं खायचं ठरवलं होतं. पण म्हणजे आता निवडणुकीत लोक येतात पुढं करायचे खायचं राज्य 23 तारखेपर्यंत करायच्या बाजू ठेवल्या तरी 23ला बा संध्याकाळी सगळी एकत्र दिसतात. आणि तुमच्या गावात भांडणं शेळक्यांच्या विरोधात आबाळे, आबाळ्याच्या विरोधात शेळकी, तेच झालं त्या बारामतीत 2 गट. आणि याची झाले खासदार घरातल्या घरात 2 गावात हा त्याच्याकडे पाहिजे, तो याच्याकडे पाहिजे. ही अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम 40 वर्षामध्ये यांनी केलेले. म्हणून एक सुसंस्कृताचा आपला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. द्याल अकलापूरकडे द्याल का नाही, लवशेठ द्याला ना. म्हणून सर्वांना विनंती करतो आणि 100% भाऊंना निवडून द्या. भाऊ अतिशय सुसंस्कृतपणे आपली सेवा केल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही तुम्हाला देतो आणि माझी 2
सभा निवडणूक 2024